मैत्रिणींनो, तुम्हालाही मोमोज खूप आवडतात ना आणि तुमच्या मुलांनाही. माझ्याही मुलांना आवडतं. मग मी काय घरी मस्त करून खाते. मग मी चटणी करायला टाकलेली आहे. टोमॅटो, मिरची आणि लसूण, आलं असं शिजवून घेतले. आता त्याची पेस्ट करेन. त्याच्यात मी मिरची पावडर आणि मीठ टाकून कालवून ठेवेन. आणि हा मी मैद्याचा गोळा मळून ठेवलेला आहे किंवा तुम्ही कणकीचाही मळून ठेवू शकता. आणि मग कोबी, गाजर, कोथिंबीर अशी बारीक चिरून मी एकत्र करून घेतलेली आहे. हे सगळं मटेरियल त्यासाठी लागतं मोमोजसाठी आणि त्याच्यावर मीठ टाकून ठेवायचं थोडं 5 मिनिट आणि मग त्याचं पाणी निघाली की पाणी पिळून काढायचं. म्हणजे उग्र वास जातो. त्याच्यातनं पाणी पिळल्यानंतर मग तो कोरडा होतो. कोरडा झाला की असा एकत्र परत कालवायचा आणि मग त्याला फोडणी द्यायची. लसूण, मिरची, आलं अशी फोडणी मस्त द्यायची. त्याला थोडंसं परतून घ्यायचं. हे बघा छानपैकी परतून झाल्यानंतर त्याच्यावर थोडीशी मिरी पावडर आणि मीठ प्रमाणे टाकायचं. मस्त चव येते. मिरी पूड टाकली की चव येते छान. आता मी ह्याचे गोळे लाटून घेईन. गोल पुऱ्या करेन छोट्या-छोट्या. हातावर घेईन ती पुरी. त्याचा एक टोक असं चिमटीने दाबेन आणि त्याच्यात मी सारण भरेन हे सगळं. हे सारण भरून झाल्यानंतर हे बघा आता हे झालंय माझे तयार झालेत मोमोज. छान डिझाइन पण आले त्याची आणि मग ते आता वाफवून ठेवली. वाफवून झाली की काढायची आणि मस्तपैकी चटणी बरोबर सर्व्ह करायची. पोटभर खा, मस्त रहा.